नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज काहीतरी नवीन आहे. जसं रोज सारखं बोरिंग ट्रॅव्हल वगैरे नाही आहे. आज काहीतरी नवीन घेऊन आली आहे. ते किरणला कोथिंबीर वडी खायची होती. खूप दिवसापासून खरं तर कोथिंबीर स्वस्त झाल्यात म्हणून कोथिंबीर आणलेली. तर म्हटलं आज कोथिंबीर वडी करूया. तर चला बघूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण कोथिंबीर वडी बनवूया. तर त्याच्यासाठी ही कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, हळद, थोडंसं हिंग आहे आणि हे जिरं आहे, लाल तिखट, आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि चण्याचं पीठ. तुम्ही त्याच्यात ना सफेद तीळसुद्धा ॲड करू शकता, खूप छान लागतात. किंवा शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडा घालू शकता. पण आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी एवढंच ह्याच्यात बनवते. तर जास्त भांडी न भरता मी एकाच प्लेटमध्ये दोन्ही करून ठेवलं आहे, तयारी करून ठेवले. हे किरणने केली आहे जरा हेल्प. तर कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट इथे आहेच, तर ती मी मिक्स करते कोथिंबीरमध्ये. मला असं वाटतं हे ताट छोटं पडणार आहे, कारण कोथिंबीर खूप जास्त झाली. तसंही त्याचा गोळा झाल्यावर ती थोडीशीच होणार आहे. तर आता आपण चण्याचं पीठ टाकू. चण्याचं पीठ ना अंदाजे घेतलंय, जास्त पण घेऊ नका, नाहीतर सगळं पीठ पीठ लागतं. त्याच्यामुळे पहिला आहे ना त्याला थोडंसं मळून घ्या, असं हाताने दाबून घ्या. मला असं वाटतंय चण्याचं पीठ जरा कमी पडलंय आणि ताट सुद्धा. किरण आधी मी तुला बोलली होती किरण की ताट मोठा घेऊया, नाही ऐकलं नाही. काय चल करला लवकर चल. 1000 वेळा सांगून स्वतःचं खरं करायची सवय झाली आहे. शट अप. मला ना असं भीती वाटते की खाली पडेल आणि मला साफ करायला लागेल. मोठं आई बघ पडलं, थोडंसं मोठं प्लेट पाहिजे किरण. किरण मोठं प्लेट पाहिजे. ते परात घे, दिली माझ्या मम्मीने परात तुला. इथे दिले टाकायचं काम, काय अर्धवट कामं करायची सवय आहे. अर्धवट काम नाही, जास्त बोललेलो मग अशी मोठी घे. शांत काय बनवायचं ते सरळ बनवा, किचकिच करू नका. घे बस. कुठली काम नाही, मुलींना बोलले की नाही किरकिर किरकिर असते. किरकिर किरकिर म्हणजे काय? चल लवकर लवकर लक्ष देऊन कर चल. सॉरी या गाईज, प्लीज जरा आमचे भांडणं इग्नोर करा आणि फोकस कोथिंबीर वडीवर करा. मी पण फक्त सेकंड टाइमच बनवते. तुला कॉमन कडे घ्यायचा, तुला सगळं शिकवावं लागेल. कॅमेरामॅन मला बदलायचा प्लीज. कोणाकडे जर मी हायर करते कॅमेरामॅन, जर असेल तर मला प्लीज DM. चल काम कर चल. हे का टाकतेस तू आता परत? हे परत का टाकते तू सांग पहिला मला. चण्याचं पीठ आहे, दिसत नाही तुला? पण आता तर टाकलेलं ना आपण. पण ते कमी पडलं ना. मग एकदाच नाही घेतात बरोबर. ते मला अंदाज आहे ना, असा एकदम प्रॉपर कळत नाही. मी काय मोठी शेफ नाहीये, कळलं ना. माझ्या ह्याच्याने मी घेते बरोबर. हो का? बघू आता बरोबर टाकलंच काय? हा बरोबरच टाकलंय मी. आता आपण आहे ना थोडं पीठ हे करून घेतलंय, त्यात थोडंसं हळद, थोडंसं पाणी टाकून अजून मळू. जरासं टाकू अजून पीठ. हळद. सह्याद्रीच्या हातात बँड घातलाय. कुठला बँड आहे तो? केसाला बांधायचा रबर घातलाय हातात. माझी केस तर नाही ना पडली, केस सापडली ना याच्यात तर बोल. हा गरम मसाला थोडूसा आहे, हिंग पण मला हिंग वाटलं, सॉरी. हा
माझं मिस्टेक झालं. हा गरम मसाला आहे, धना पावडर आहे, बघितलं. हे बघा हिला ते पण माहित नाही की गरम मसाला की धना पावडर. बंद नाही होत आहे. आणि म्हणते बंद नाही झालं. जिरं मेन म्हणजे जिरं. काय काय टाकलंय परत एकदा सांग पब्लिकला, आमच्या परत एकदा सांग काय काय चुकलीस ते पण सांग. हसू नको, बोल लवकर लवकर. हे मला हिंग वाटलं पण हिंग नाही, धना पावडर आहे. मेथी पण टाकली थोडीशी, जिरं, लाल तिखट पण चवीनुसार टाकायचं, थोडं जास्त नाही टाकायचं. हा, कारण आपण मिरची, आलं आणि लसूण हे घेतलेलं आहे. आणि हिने त्या दिवशी तिच्या घरी बनवलेलं एकदम तिखट झालं होतं आणि कार झालेलं, त्यामुळे ना जरा प्लीज, मला माझा ना अंदाज चुकीचा आहे. तू आता मग मीठ टाकलंस का? नाही, मीठ पण टाकलं. बघितलं, असं सांगावं लागतं. सॉरी. आणि म्हणते मीठ आणि म्हणते की मला अगं ते लोक कुठेतरी काय गेलेत. चवीनुसार थोडंसं मीठ. कमी टाकलं असं मीठ लावून खाऊ साईडने. बावळट मला साईडने थोडी लावून खातात तसं. चवीनुसार मीठ. अजून काय नक्की पक्का? आता आपण टाकूया तांदळाचं पीठ थोडंसं, कारण ना तांदळाच्या पिठाने ना थोडा क्रिस्पीपणा येतो, म्हणून ना तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ नसेल ना तर थोडं मक्याचं पीठ पण टाकू शकता. आणि हे सगळं असं मिक्स ह्या साईडून घे ना. कुठल्या साईडून? इथून ही घे बाबा, घे बस. आणि थोडंसं पाणी टाकून आपण मळून घ्यायचं. पाणी दे किरण. मी कसं देऊ, मी तर व्हिडिओ शूट करते ना. दुसरा हात रिकामी आहे ना, मग त्यासाठी मला लावून जावं लागेल. ह्याच्यातलं घेते हा पाणी. एक काम कर ना, त्यातली बॉटल घे ना खालची एक. मी इकडे थांब. नको एवढं पाणी नाही खायचं, एकदम थोडंसं किंचितच. तरी पण मी एक ग्लास भरून घेतलाय. ठेवायचं आणि ना पहिला असं चेपून घ्यायचं. तर बघा असा गोळा करून घ्यायचा, असं पूर्ण. गोळा नाही बोलत त्याला, मसून घ्या. हा तेच, बाहेर उडवू नको. थोडंसं पाणी आणि मळायचं चांगलं. थोडंसं तेल घेऊन त्याला आणि ना प्लेटला तेल लावायचं आणि हे असं थापून घ्यायची. जास्त ना पातळ नाही जास्त पातळ नाही थापायची, कारण मग ते वडी करताना एकदम पातळ होऊन जाईल. थोडं जाड असंच ठेवायचं. आणि इथे पाणी गरम करायला ठेवलंय, कारण हे स्टीम करायचंय आपल्याला, म्हणून. उकळ आलाय तर आपण ह्याच्यावर ठेवूया. ह्याच्यावरती आता हे स्टीम व्हायला ठेवून देतात. थंड व्हायला ठेवू फॅन खाली. शिजलं नाही. हा, आणि मग कट करायचं. ओके. फॅन खाली जाऊन ठेवा. अरे उघडला नाही देणार नाही खायला. पंख्याच्या खाली उभी केली आहे ही. ती हे असते ना कुठली ती अमेरिकेला कुठे तो स्टॅच्यू आहे ना, तसं स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी उभी आहे बघा.
नालासोपाराची स्टॅच्यू ऑफ गरमच आहे थोडं. सो आता कोथिंबीरवडी कट होते. हॅपी बर्थडे टू यू. पानसटपणा बंद कर. खरं तर ती नीट सुकलेली नीट सुकली गार नाही, गार नाही झाली आहे. थोडं गार होऊ द्या. मग थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया काय? आम्हाला पेशन्स नाहीये म्हणून आम्ही कापतोय. मग थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया काय? है ना, एकदा ट्राय करू. चल, कधी ठेवलं नाही, ट्राय करू आम्ही. तर आम्ही ठेवतो आता फ्रीजमध्ये. न्यू पब्लिक काय करतात सर. नको तर खेळ दाखवतायत. त्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला. चला आता भेटू आपण थोड्या वेळाने. चल, आमच्या वड्या रेडी आहेत आणि आता मी ना ह्या शॅडो फ्राय करणार आहे. तवा ठेवलाय गरम व्हायला. मी ठेवलाय, पण ही फक्त ऑर्डर देते. सगळं मीच केलंय. ही फक्त आणि फक्त ते थोडीफार कामं करते बस. छोटस पीठ. ओके, सो आता आपण हे रेडी आहे. थोड्या वेळाने तवा आमच्यासाठी गरम चाय पण झाला. रेडी आहे बघा. मला पिळून दाखवा, मला पाणी काढून दाखवा. आता गरम झालं. गरम झालाय. व्हाईट रंग कपडा किती गेला बाजारातून? जाम तापलाय. तापलाय तवा, तापलाय तवा, तापलाय. पहिला मध्ये टाक ना, मध्ये पहिला मध्ये टाक, मध्ये स्प्रेड होईल तेल. हा, आता साईडला टाक. भाजली पोरगी एवढी घाबरते. मी घाबरत नाही, कळलं उड्या ना? मारते, हाताने उड्या मार. काही पण. अँगल आहे माणसाला, अँगलच कधी भेटत नाही. आता तुझा हात मध्ये येतो, मी काय करतो, अशी तिरकी उभी राहा थोडीशी. हा, अगं थोडे मध्ये टाक ना, परत नंतर तेल सोड. चूप, तुला काय माहित नाही ना, शांत बस. क्या बोलायचं पोरीला. ते टाकायचं, उकळायचं, मग थोडा वेळ बंद करून ठेवायचं. सॉरी. पाणी काढून झालं की ते उठणार, दिवस करणार. वहिनींना आता सवय समजते हळूहळू. सगळं आधी खूप वेगळं असतं, नंतर सगळं खूप है वेगळं. ना? खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. मम्मी आता हे खाऊन जा तू. मग तो चप्पाला चम्मच कुठे गेला? तो धुतलेला मी. पैसे भेटले ना त्याच्यातले. दे. तू चाय बनवलंस ना, मी रिव्ह्यू देणार. माझ्या चष्म्यावर लाईट पडत असेल. नाही जो चेहरा दिसतोय, घाबरू नकोस. गरम आहे. एवढं पण गरम नाही. अरे हे पण कसं गरम होतं? हे काय पण ते पण कसं काय गरम होतं? पोरीं सारखी नाटकी करते. उचल चल पी. लय गोड झाले. बरोबर आहे. नाही लय गोड आहे, खरंच सांगते. आज लय गोड झाले. रोज चहा तू खूप छान बनवतोस. तू रोज कुठे पियाला तेच म्हणजे जेव्हा केव्हा बनवतोस. सोया झाल्यात त्या आम्ही काढतोय आता एका प्लेटमध्ये. परफेक्ट झाल्यात ना, पण शिजल्यात कसं इकडनं. शिजवल्या होत्या ना आपण ऑलरेडी. त्या फक्त थोड्या तेलात आपल्याला गरम करायच्या होत्या, एवढंच. हे पडेल ना त्याच्यात काहीतरी, आता आठवण नाही ते साईडला.
इसको पहले मिडल में रख तो स्प्रेड होगा वो। बस हाँ स्प्रेड होगा, अभी बाजू बाजू में रखते जाओ, स्प्रेड होते जाएगा। तू चुप रही. काय आलं? तुला माहिती. तो मध्ये ठेव, सगळे मध्ये ठेव. तू कर ना. दे, आय एम रेडी. 5 मिनटं ब्रेक घेतो आम्ही आणि भेटू मग थोड्या वेळात लगेच. हे पलटी करू. रेडी आहेत. मी गॅस बंद केलाय. थोडं गरम 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 राहायला पाहिजे म्हणून गॅस बंद केलाय. तव्यावर ठेवायचा, कडक होऊ दे जरा. तर इथेच व्हिडिओ एंड करतो आता आम्ही. कारण आमचं झालंय. आता खाताना काय बघणार तुम्ही. चांगलं झालं नसेल तरी रिव्ह्यू खरे खरे देतील ना. खोटे रिव्ह्यू देणार नाही, बोलणार नाही की हा मस्त झालंय, चांगलं झालंय, खराब झालं असेल तरी. सो त्याच्यामुळे इथेच एंड करूया. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक.